श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आपल्या सगळ्यांसाठीच दिवाळी म्हणजे अगदी नवीन छान असा दिवस म्हणजे स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन। ज्या दिवशी ते कर्दळी वनातून प्रकटले होते तो दिवस आपल्यासाठी सगळ्या स्वामी सेवेकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आहे आणि आपल्याला सगळ्यांना खूप छान अशा सेवा करायच्या आहेत। मी सांगते म्हणून नाही, ज्या जमतील त्या कोणत्याही एका सेवेचा नियम लावून घ्या आणि 21 मार्च ते 10 एप्रिल या दिवसांमध्ये तुम्हाला या सेवा करायच्या आहेत। आता तुम्ही म्हणाल की ताई 21 मार्च ते 10 एप्रिल या दिवसात आमची अडचण येत आहे। काही नाही, तुम्ही अशा वेळेस थोडे दिवस आधीपासून सुद्धा सेवा करू शकता, म्हणजे अगदी आजपासून सुद्धा सेवा करू शकता, जेणेकरून ते 4 दिवस तुमचे भरून निघतील आणि तुमचं संपूर्ण स्वामी समर्थ सारामृताचं जे मी पठण किंवा बाकी सेवा सांगणार आहे त्या तुमच्या हातून घडतील। लक्षात ठेवा, स्वामींना आपण काय चढवतो? नारळ, खडीसाखर, हार, फुलं, पेढे, ही सगळी आपली हौस आहे, आपली भक्ती आहे। स्वामींना फक्त स्वामी भक्तीचे आणि आपल्या भावनांचे आणि आपल्या प्रेमाचे भुकेलेले आहेत। स्वामींना आपली फक्त भक्ती हवी आहे। ते कोणत्याही वस्तू खात नाहीत, पीत नाहीत, हे आपल्यालाही माहित आहे। हे काही चमत्कार दाखवले जातात की स्वामींनी पुरणपोळी खाल्ली, काय हे सगळं काय आहे हे आपल्यालाही माहित आहे। त्यांच्या पुढचा प्रसाद त्यांनी ग्रहण केला आहे आणि त्यांची नजर पडली आहे म्हणून तो प्रसाद बनतो। त्यांच्या फक्त नजरेनं तो प्रसाद बनतो आणि मग तो आपण खातो। म्हणून त्या स्वामींच्या म्हणजे आपण जो भोजन प्रसाद दाखवतो, म्हणजे भोजन नैवेद्य दाखवतो, त्याला आपण प्रसाद म्हणतो। तर तुम्ही पण लक्षात घ्या की स्वामी कशाचे भुकेलेले आहेत? तर स्वामी भक्ती, प्रेम आणि माया याचे भुकेलेले आहेत, भक्ती आणि भाव याचे भुकेलेले आहेत। तर तुम्हाला सांगते 21 मार्च पासून पुरुषांना तर कोणतीही अडचण नाहीये। पुरुषांनी सलग 21 मार्च ते 10 एप्रिल सेवा करायच्या आहेत आणि स्त्रियांनी 21 मार्च ते 10 एप्रिलच सेवा करायच्या आहेत। मात्र ज्या स्त्रियांना काही काळानं त्या काळात अडचण असेल, तुमची आत्ताच होऊन गेली असेल, तर तुम्ही निश्चिंत राहा आणि 21 मार्च ते 10 एप्रिल सेवा करा। ज्यांची काही कारणानं अडचण येत आहे त्यांनी उद्यापासून, आजपासूनच सेवेला लागा। आता तुम्हाला सेवा कशी आणि काय करायची ते सांगते। आता तुम्हाला समजा एखादं मूल हवं आहे, तुम्हाला घर हवं आहे, तुम्हाला गाडी हवी आहे, तुम्हाला बंगला हवा आहे, तुम्हाला आरोग्य हवं आहे, तुम्हाला तुमच्या मुलांचं करिअर हवं आहे, तुम्हाला तुमच्या पतीचं व्यसन सुटावं अशी इच्छा आहे, मुलांची संगत बिघडलेली नीट ऐकावी अशी इच्छा आहे, सासूनं सुनेचं, सुनेनं सासूचं ऐकावं, या पलीकडे तर जगात काहीच अडचणी नाहीयेत। आर्थिक, मानसिक, शारीरिक तीन प्रॉब्लेम आपल्या आयुष्यामध्ये असतात। तर ज्यांना संकल्पयुक्त सेवा करायची आहे त्यांनी ज्या दिवशी म्हणजे अगदी उद्यापासून जरी सेवेला लागाल किंवा 21 मार्च पासून जरी सेवेला लागाल तर सकाळी सर्वप्रथम लवकर उठायचं आहे, घर स्वच्छ करायचं आहे, मन, तन, धन म्हणतो ना आपण, संपूर्ण स्वच्छ करायचं आहे। मनात लोभ, मोह, मत्सर, कुणाबद्दल निंदा हे या दिवसात करायचं नाहीये। तसं तर कधीच करायचं नाहीये, पण किमान संकल्पयुक्त सेवा करताना या सगळ्या गोष्टींपासून लांब राहायचं आहे। तुमच्यापर्यंत जरी कोणी निंदा नालस्ती करायला आलं तर आपले कान बंद ठेवायचे, त्याच्या होला हो करणं यात सुद्धा पाप आहे, हे मी तुम्हाला सांगते। म्हणून आपल्याला काय करायचंय, 21 मार्चला सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ करायची आहे, कुठलीही वेगळी पूजा मांडण्याची गरज नाही। व्यवस्थित देवांच्या पूजा बरोबर स्वामींची पूजा करून घ्यायची आहे, स्वामींचा अभिषेक करायचा आहे। पाणी, पंचामृत पाणी किंवा नुसत्या पाण्यानं सुद्धा 21 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणत तुम्ही अभिषेक करू शकता। त्यानंतर हिनाचं अत्तर, पिवळे फूल, पिवळे झेंडूचे किंवा पिवळे चाफ्याचे फूल स्वामींना अत्यंत आवडते, किंवा पिवळे गुलाबाचे फूल, धूप, दीप, अगरबत्ती आपली हौस म्हणून तुपाचा दिवा लावा आणि एक आसन घ्या। आसन घेतल्यानंतर संकल्प करा। आता संकल्प कसा करायचा? हातामध्ये पाणी घ्यायचं, थोड्याशा अक्षता घ्यायच्या, थोडं फूल घ्यायचं, उजव्या हातात खाली तामण ठेवायचं आणि आता समजा मी सुनेत्रा, गोत्र कृष्णात्रय, आता तुम्हाला माहित नसेल तर तुमचं गोत्र माहित नसेल तर गोत्र काश्यप, दिनांक 21 मार्च रोजी आजपासून 21 दिवसाचं म्हणजे जेवढं तुम्ही करणार आहात तेवढ्या दिवसाचं पारायण करत आहे आणि स्वामी माझ्याकडून ते करवून घ्यावं अशी स्वामींना प्रार्थना करायची आणि तुमची इच्छा बोलून दाखवायची आणि हे सगळं पाणी तामनात सोडायचं।
नंतर हे झाडाला घालायचं। त्याचप्रमाणे 20 मार्च रोजी जर तुमच्या इथे कुठे केंद्र किंवा मठ असेल तर तिथं तुम्ही स्वामींना नारळ आणि खडीसाखर ठेवून येऊ शकता। नसेल काळजी करू नका, घरातच नारळ खडीसाखर ठेवा, तो नारळ नंतर तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता। नारळ खडीसाखर ठेवून स्वामींच्या नजरेत आपले डोळे मिळवायचे आणि त्यानंतर स्वामींना भक्तिभावानं आपली इच्छा सांगायची, माझ्याकडून पारायण करवून घ्या तुम्ही, अशी इच्छा व्यक्त करायची आणि त्यानंतर घरी येऊन तुम्हाला हे सेवेला सुरुवात करायची आहे। सकाळी उठल्यानंतर सांगितल्याप्रमाणे अभिषेक करायचा, पूजा करायची। स्वामी सारामृत जे आपलं आहे केंद्रातलं घ्या, अक्कलकोट मधलं घ्या, कोणतंही घ्या, असं काही नाहीये की कोणतं घेतलं पाहिजे। आणि 1 ते 21 अध्याय संपूर्ण वाचायचे आहेत। याआधी तुम्हाला सांगते की अध्यायाला बसण्यापूर्वी 1 माळ श्री स्वामी समर्थ आणि स्वामी स्तवन तुम्हाला म्हणायचं आहे, विसरायचं नाही। संकल्पयुक्त सेवेमध्ये किंवा स्वामींची कोणतीही अशी मोठी सेवा करण्याआधी 1 वेळा श्री स्वामी समर्थ आणि 1 वेळा स्वामी स्तवन म्हणायचं आणि ओळीनं 1 मांडी पारायण 1 ते 21 अध्याय रोज असे 21 मार्च ते 10 एप्रिल असे तुम्हाला पारायण करायचे आहेत। 1 मांडी देवासमोर बसा, बसू शकत नसाल खुर्चीत बसा, सोफ्यात बसा, कुठेही बसा, तुमच्या मनामध्ये तुमच्या डोळ्यासमोर देव असू दे, तुमच्याकडे मूर्ती फोटो असली तर उत्तम, नसेल तरी चालेल, अगदी तुमच्याकडे ग्रंथ नसेल तरी चालेल, तुम्ही मोबाईल मध्ये काढून ते वाचू शकता। कारण आपल्या मनात स्वामी आहेत, स्वामी चराचरात आहेत, स्वामी कणाकणात आहेत, कारण स्वामी आपले ब्रह्मांड नायक आहेत। त्यासाठी कुठलीही मोठी सोहळं ओवळं मूर्ती पूजा अभिषेक ह्याची सुद्धा खरं तर गरज नाहीये। 2 हात जोडा, स्वामी जमेल तशी साधीसुधी पूजा करते आहे, स्वीकारा। आणि ज्यांना संकल्पयुक्त करायची नाहीये त्यांनीही ही सेवा करू शकता। 21 पारायण तुम्हाला अखंड करू शकत असाल तर अखंड तुम्ही स्वामी समर्थांचे पारायण करा, अन्यथा मला जमतील तसे मी या दिवसात 11, 21, 5, 7, 3 पारायण करेन असं सुद्धा तुम्ही बोलू शकता। दिवसाला 7, 3 दिवसाला 1 पारायण असं सुद्धा तुम्ही करू शकता। रोज 1 अध्याय वाचून 21 दिवसात 1 पारायण सुद्धा करू शकता। म्हणजे अगदी सोप्यात सोपी आणि मोठी अशा तिन्ही सेवा तुम्हाला सांगितलेल्या आहेत। या सेवेमुळे तुमच्या आयुष्याचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही। स्वामी तुमचं म्हणणं नक्की ऐकतील, कारण स्वामी सारामृत हे स्वामी सेवेतलं मूळ आहे, अमृत आहे असं म्हटलं जातं। त्यामुळे तुम्ही ही सेवा अवश्य करा। सर्व महिलांना दादांना माझी कळकळीची विनंती आहे की या सेवेपासून वंचित राहू नका। सुतक आलं, अडचण आली, घाबरून जाऊ नका। तुम्ही सुतक अडचण या काळात मोबाईलवर वाचू शकता, तुम्ही मध्ये गॅप टाकू नका। मोबाईलला हात लावण्याला बंदी नाही, मोबाईलवर तेवढे दिवस त्या दिवशी 21 अध्याय वाचायचे, सुतक येऊ दे, पिरियड येऊ दे, काही येऊ दे, नामस्मरण करू शकता। आणि ज्यांना देवासमोर बसून संकल्पयुक्तच करायचं आहे त्यांनी पिरियड आले तर ते 4 दिवस गॅप टाकावा आणि नंतर दररोज 2 वेळा, त्या 4 दिवसाचा गॅप नंतर दररोज 2 वेळा पूर्ण 1 ते 21 अध्याय वाचावेत, म्हणजे त्यांची सेवा पूर्ण होईल। तुमच्या लक्षात आलंच असेल की सेवा कशी करायची, काय माहिती आहे। बरेच कमेंट्स आले की ताई तुम्ही अजून प्रकट दिनाचा व्हिडिओ का नाही केला, काही कारणामुळे मला उशीर झाला, त्याबद्दल माफी असावी। पण ह्याच्या पुढे आता प्रकट दिनाविषयी चांगले चांगले व्हिडिओ घेऊन मी जरूर येईन। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, सगळ्यांनी श्री स्वामी समर्थांचे कल्याण करू दे, सगळेजण सुखी राहू दे, सगळ्यांच्या आयुष्यातली दुःख दूर होऊ दे, दारिद्र्य दूर होऊ दे। कुणाकडूनही जास्त अपेक्षा ठेवू नका, अपेक्षा हे दुःखाचे मोठे कारण आहे। हाच सल्ला तुम्हाला देते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते। पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ।